आज आपण करूया हिरवा वाटाणा म्हणजे ताजा वाटाणा आणि बटाट्याची एकत्र भाजी। तर सगळी तयारी झालेली आहे आपली। सर्व आपण साहित्य बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूयात। तर वाटाणा आणि बटाट्याची भाजी करण्यासाठी आपण इथे घेतलेले आहे 2 मीडियम साईजचे बटाटे आणि 1 वाटीभर वाटाणा घेतलेला आहे। हा अगदी ताजा वाटाणा आहे, म्हणजे आता सध्या सीजन चालू आहे तर मिळतो सध्या। आणि त्याच्यासाठी आणखी 1 कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचा। मसाले इथे घेतलेले आहे लाल तिखट चवीनुसार, गरम मसाला छोटा 1 चमचा, अर्धा चमचा हळद, छोटा 1 चमचा जिरे, छोटा 1 चमचा मोहरी, आमचूर पावडर आणि पाव चमचा हिंग घेतलेले आहे। आमचूर पावडर 1 चमचा घेतलेला आहे, किंवा आपल्याला थोडीशी कमी जास्त आपण क्वांटिटी प्रमाणे करू शकतो। भाजीसाठी आपल्याला हिरवं वाटण करायचं आहे, तर त्यासाठी मी इथे 1.5 इंचपर्यंत अद्रक घेतलेला आहे आणि 1 चमचा लसूण घेतलेला आहे, ठेचून घेतलेला आहे, मुठ्ठीभर कोथिंबीर आणि 2-3 हिरव्या मिरच्या। नमस्कार, डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। सर्वात आधी आपण वाटण तयार करून घेऊया। याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून आपल्याला इथे वाटण तयार करून घ्यायचं आहे। मी 3 मिरची घातलेली आहे इथे हिरवी, ही अगदी कमी तिखट आहे त्यामुळे 3 घातलेले आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। आता हे थोडंसं पाणी घालून आपण पेस्ट तयार केलेली आहे, तुम्ही बघू शकता। खूप बारीक झालेले नाही, थोडीशी रवाळ राहिलेली आहे, तर आपल्याला आवडीप्रमाणे आपण करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर आपण वाटाणा घेतलेला आहे, त्यातला मी इथे अर्धा घालणार आहे। ही आपल्याला पाणी न घालता याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। थोडीशी आपल्याला रवाळच ठेवायची आहे पेस्ट। तर हे बघा, कलरसुद्धा छान हिरवा आलेला आहे आणि पेस्ट आपली ही तयार झालेली आहे। त्यानंतर आता आपण पुढची स्टेप करूया। बटाट्याच्या आपण आपल्या आवडीप्रमाणे फोडी करून घ्यायच्या आहे, छोट्या मोठ्या आपल्याला जशा आवडतील तशा आपण फोडी करून घ्यायच्या आहे। आणि इथे आपल्याला हा बटाटा शॅलो फ्राय करून घ्यायचा आहे, म्हणजे 70 ते 80% आपल्याला ह्या तेलामध्येच फ्राय करत करत तो शिजणार आहे, तर आपल्याला तसं करून घ्यायचं आहे। बटाटे आपल्याला सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचे आहे, म्हणजे फ्राय करायचे आहे। हे बघा, आता छान सुंदर रंग आलेला आहे। आता हे आपण एका साईडला काढून घेऊया आणि आता ते तेल उरलेलं आहे आपलं बटाट्याचं, ते आपण फोडणीसाठी वापरूया। कढई गरम करायला ठेवलेले आहे, त्यात आपण हे आपल्याला किती तेल लागणार आहे आपल्या आवश्यकतेनुसार तेल घालायचं आहे। तेल आता गरमच आहे आणि कढई गरम झालेली आहे, त्यामुळे सर्वात आधी आपण इथे मोहरी घातलेली आहे। मोहरी चांगली तडतडल्यानंतरच आपण जिरे घालायचे आहे। जिरे पण चांगले फुलू द्यायचे आहेत। आणि त्यानंतर कांदा आपण इथे घातलेला आहे, कांद्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। छान असा आपल्याला हा कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। 2 लाल सुकी मिरची मी इथे घातलेल्या आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला। आणि त्यानंतर आपण इथे 1 चमचा लसूण पेस्ट घेतलेला आहे, त्याच्यातला मी इथे अर्धा चमचा घातलेला आहे। हे छान असं परतून घेऊया, कांदाही लालसर गुलाबी होईल। त्यानंतर आपण वाटण तयार केलेलं आहे कोथिंबीर अद्रक लसूणचं, ते इथे घातलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे कोथिंबीरचा आणि लसणाचा आणि अद्रकचा यांचा कच्चा स्मेल जाईपर्यंत आपण याला परतून घेऊया। 2-3 मिनटं आपल्याला लागेल। आणि त्यानंतर आता आपण इथे वाटाण्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे मिक्सरला, ते वरून घातलेलं आहे। थोडंसं पाणी घातलेलं आहे मिक्सरचं भांडं धुवून, आणि हे छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे, छान असं तेल सुटेपर्यंत। छान आता परतलेलं आहे आपलं हे सर्व वाटण। त्यानंतर आपण इथे ड्राय मसाले घालूया। हळद घातलेले आहे, तिखट घातलेलं आहे, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला। मी इथे कलरचंही घातलेलं आहे आणि आपलं रोजचं वापराचंही घातलेलं आहे। त्यानंतर हिंग, आमचूर पावडर हे सर्व आपल्याला इथे घालायचं आहे। फक्त आपल्याला गरम मसाला भाजी शिजल्यानंतर भाजीमध्ये मसाला घालायचा आणि झाकण ठेवून गॅस बंद करायचा। थोडंसं पाणी घालूया, म्हणजे मसाले जळणार नाहीत। आता मसाला छान आपला तयार झालेला आहे, तेलही सुटायला लागलेलं आहे। आणि आता आपण इथे बटाटे घातलेले आहे, फ्राय केलेले किंवा शॅलो फ्राय केलेले। आणि त्यानंतर आपण हा वाटाणा घातलेला आहे। वाटाणा मी इथे कच्चाच घातलेला आहे, वाटलंच तर तुम्ही त्याला थोडंसं ब्लँच करून घेऊ शकता किंवा थोडंसं शिजवून घेऊ शकता, पण मी तसाच घातलेला आहे। आता हे सर्व छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला इथे आपल्या आवडीप्रमाणे
पाणी घालायचं आहे आणि पाणी घालताना इथे गरमच घालायचं आहे, म्हणजे भाजी लवकर शिजेल आणि भाजीला तरीसुद्धा छान येईल. आता इथे आपली ही भाजी हिरव्या वाटाण्यातली आहे, म्हणजे हिरवा आपण घातलेला आहे, त्यामुळे त्याचा कलर हिरवा येणार आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. पुन्हा छान त्याला ढवळून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून ही भाजी आपण शिजू द्यायची आहे. आता या भाजीला 7-8 मिनटं किंवा 9-10 मिनटंसुद्धा लागू शकतील आपल्या गॅसप्रमाणे. सगळं छान मिक्स झाल्यानंतर इथे भाजीला झाकण ठेवायचं आहे आणि थोडीशी वाफ जाण्याकरता उघडं ठेवायचं आहे. तर आपण हे बघा, आता आपण भाजी शिजलेली आहे की नाही ते बघूया. तुम्ही बघू शकता रंग छान आलेला आहे. हिरव्या वाटणातला हा रंग आलेला आहे, त्यामुळे हा असा दिसणार आहे. आपण चेक करायचे आहे भाजी शिजली की नाही. जर आपल्याला मीठ वगैरे कमी वाटत असेल तर आपण इथे ॲड करू शकतो. आता ही भाजी छान शिजलेली आहे, कारण वाटाणा ताजा असल्यामुळे लवकर शिजतो आणि आपण बटाटेसुद्धा छान असे फ्राय करून घेतलेले आहे. आणि आता इथे गरम मसाला किंवा गोडा मसाला आपल्याकडे जो असेल तो इथे घालायचा आहे. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. ही भाजी मी 4 ते 5 माणसांसाठी तयार केलेली आहे आणि याचं सर्व साहित्य आणि कृती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. तुम्ही ही भाजी कशी करता मला जरूर सांगायला विसरू नका. आणि हे बघा किती छान अशी आपली पटकन ही हिरवं वाटण तयार करून बटाट्याची आणि वाटाण्याची भाजी तयार झालेली आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, म्हणजे रेसिपी कशी वाटली? रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि तुम्ही ही भाजी कशी करता मला जरूर सांगा. मी नक्की करण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या नातेवाईकांना, मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि ऑलवर सेट करा आणि त्यासाठी सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा. गुड बाय.